एकदा चोर शुभमचा मोबाईल हिसकावून पळत सुटला. शुभम त्याच्या मागे पळू लागला. चोर चपळ असल्यामुळे तो शुभमला सापडत नव्हता. मध्येच शुभम दमला आणि ओरडला, चार्जर न्यायला ये, मग तुला दाखवतो. भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग. पीत नाहीत ग ते, मित्रच नालायक आहेत त्यांचे. पण तिला काय माहीत की आपला गंगाधरच शक्तिमान आहे. झंप्याची बायको, कुठे आहेस रे? झंप्या, अगं तुला त्या ज्वेलरचं दुकान आठवतं? ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता आणि मी बोललो होतो की एक दिवस तुला हा हार नक्की करून देईल. झंप्याची बायको अफाट खुश होऊन, हो हो जान, आठवतंय ना. झंप्या, बस त्या दुकानासमोरच समोसे खातोय, येतो 10 मिनिटात. दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर. पहिला, अरे यार, आज कोणता पेपर होता? दुसरा, गणिताचा. पहिला, म्हणजे तू पेपर लिहिलास? दुसरा, नाही रे, बाजूच्या मुलीकडे कॅल्क्युलेटर पाहिला आणि त्यावरून अंदाज बांधला. मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तो म्हणतो, दर्द दिलों के कम हो जाते अगर सफरचंद के बदले गाय छाप ले आते. संता अंग्रेजी सीख रहा था. संता, यार बता, आई एम गोइंग का मतलब क्या होता है? बनता, मैं जा रहा हूँ. संता, अबे ऐसे कैसे जाएगा, साला 20 लोगों से पूछ चुका हूँ, सब चले जाने की बात करते हैं, जवाब बता कर जा. जीवशास्त्राचे शिक्षक. जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा अटॅक आला तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या. झंप्या, ते ठीक आहे, पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा अटॅक येईल? एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला. सगळे गावकरी म्हणाले, वा, हे चांगलं झालं. संता, हो ना, पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची, आता सावलीतून पोहत जाता येईल. आई, का रडतोस? पिंटू, बाबा पाय घसरून चिखलात पडले. आई, अरे मग रडतोस का? तुला तर हसायला पाहिजे. पिंटू, मी अगोदर हसलोच होतो.